महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जागा कमी आणि उमेदवार भरमसाठ अशी परिस्थिती होती। त्यामुळे अनेक पक्षांच्या इच्छुकांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे। त्यामुळे भाजपने या बंडखोरांवरती कारवाईचा बडगा उगारलाय। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांचं भाजपकडून निलंबन करण्यात आलंय। पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसारच ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर तिकडे उपराजधानी नागपुरात देखील 32 जणांचं निलंबन हे करण्यात आलंय। पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत भाजपनं बंडखोरांवरती ही कारवाई केली आहे। त्याबरोबरच जळगावात देखील युती धर्म न पाळणाऱ्या बंडखोरांवरती पक्षानं कारवाई केली आहे। यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका रंजना सपकाळे, कांचन सोनवणे, चेतन चौधरी, जितेंद्र मराठे यांचा समावेश आहे। तर सोलापूरमध्ये भाजपकडून बंडखोर 28 कार्यकर्त्यांवरती निलंबनाची कारवाई ही करण्यात आली आहे। माजी उपमहापौर, 4 माजी नगरसेवकांसह 28 जणांवरती ही कारवाई करण्यात आली आहे। तर राज्यभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये भाजपने ही एक मोठी कारवाई केलेली आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांचं भाजपकडून निलंबन करण्यात आलंय। पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे। माजी नगरसेविका आसावरी पाटील, नेहल शहा, जान्हवी राणे यांचं निलंबन करण्यात आलंय आणि सोबतच दिव्या ढोले, जयमुर्गन नाडार, शोभा साळगावकर यांच्यावर देखील ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि आज संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये भाजपने ही कारवाई केलेली आहे। मुंबईमध्ये खास करून कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि कोणकोणते प्रमुख चेहरे दिसतात? आकांक्षा, तू सांगितल्याप्रमाणे आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये युतीमध्ये भाजप आणि शिवसेना आहे आणि दोघांची युती झाली असताना अनेक बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। दोन्ही पक्षाकडनं केलं होतं। सुरुवातीला भाजपचे 56 उमेदवार जे आहेत त्यांनी बंडखोरी केली होती आणि जवळपास 40-42 पर्यंत शिवसेनेचे होते। शेवटच्या दिवशी जे आहेत ते काही उमेदवारांना माघार घ्यायला लावले, त्यातलेही 30-32 भाजपचे अजूनही कायम होते आणि साधारणतः 15 ते 16 हे शिवसेनेचे अजूनही कायम आहे। मात्र आता भाजपने यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि आपण पाहतोय की जवळपास 26 बंडखोर उमेदवारांचं निलंबन जे आहे ते केलेलं आहे। 6 वर्षांसाठी हे निलंबन केलेलं आहे, कारण पक्षाने आदेश देऊन सुद्धा कुठल्या प्रकारची आहे ती माघार घेतली नाही किंवा पक्षाच्या आदेशाला पाळलं नाही, म्हणून ही कारवाई केली गेलेली आहे। यामध्ये अनेक माजी नगरसेवकांचा सुद्धा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय। यामध्ये जर आपण पाहिलं तर आसावरी पाटील असतील, मुक्ता पटेल आहेत, सुचित्रा नाईक आहेत, त्याचप्रमाणे दिनेश यादव आहेत, उर्मिला गुप्ता आहेत, दिव्या ढोले आहेत, सुषमा देशमुख आहेत, स्नेहाली वाडेकर आहे, प्रिया मगरज आहे, प्रवीण मगरज आहे, संगीता खुटवड असे एकूण 26 जणांवरती जे आहे ते भाजपकडनं कारवाई केली गेलेली आहे। कारण ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार आहे त्या ठिकाणी या भाजपच्या उमेदवारांनी जे आहे ती बंडखोरी करत अपक्ष उमेदवार दाखल केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावरती ही एक मोठी कारवाई केली गेलेली आहे। मात्र शिवसेनेचे जे काही बंडखोर उमेदवार आहे त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार, कधी कारवाई होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहतोय का विधानसभेला सुद्धा अनेक बंडखोर उमेदवार जे आहे ते उभे राहिले होते आणि त्याचा फटका जो आहे तो काही प्रमाणामध्ये महायुतीला बसलेला होता आणि आता त्यामुळे कुठल्याही प्रकारचा फटका बसू नये महायुतीचं बरोबर आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणताही फटका बसू नये यासाठी ही कारवाई केल्याचं कळतंय। आणि यानंतर आपण जाऊयात नागपूरमध्ये देखील महापालिका भाजपच्या बंडखोर उमेदवारांवरती पक्षांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे 32 जणांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय। यामध्ये प्रभाग 14 मधून बंडखोरी करणारे सुनील अग्रवाल या ज्येष्ठ नेत्यासह प्रभाग 17 मधील विनायक डेहनकर, प्रभाग 18 मधील धीरज चव्हाण या प्रमुख बंडखोरांचा यामध्ये समावेश आहे। तर नागपूरमध्ये देखील अशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, खरं तर नागपूरमध्ये युती झालेली आहे, पण भाजपनं 120 पारचा नारा दिलेला आहे आणि त्यातच आता बंडखोरांवरती ही कारवाई करण्यात आली आहे।
निश्चितच भाजपने 120 चा मिशन जो आहे तो समोर ठेवला आहे. मात्र 120 जागा जिंकण्यासाठी भाजपला बंडखोर जे आहेत त्यांना शांत करणं आवश्यक होतं. गेले काही दिवस जेव्हापासून उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत संपली आणि त्याच्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अनेक बंडखोरांना समर्थन देण्यास सांगितलं. काही लोकांनी समर्थन दिलं सुद्धा. मात्र जे बंडखोर मैदानामध्ये कायम होते आणि ज्यांनी आपल्या प्रचारालाही सुरुवात केलेली होती अशा 32 जणांना भाजपनं 6 वर्षासाठी निलंबित केलेलं आहे. त्यामुळे हे जे बंडखोर आहे आणि त्यांना साथ देणारे जे पडद्यासमोरून किंवा पडद्यामागून साथ देणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून करण्यात आलेला आहे. खरं पाहिलं तर नागपूरमध्ये काँग्रेसच्या किंवा इतर पक्षांच्या तुलनेमध्ये भाजपमध्ये बंडखोरी जास्त झालेली आहे आणि त्यामुळे भाजपला जर नागपूर महानगरपालिकेची सत्ता पुन्हा प्रस्थापित करायची असेल आणि 120 जागांचा जो टार्गेट ठेवला आहे त्याच्या जवळपास सुद्धा जायचं असेल तर त्याच्यासाठी बंडखोरी शांत करणं आवश्यक होतं आणि त्याच अनुषंगाने भाजपनं आपला पहिला पाऊल उचललेला आहे. आता या बंडखोरांना साथ देणारे आहे आणि ज्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही आहे त्यांची भूमिका काय राहते याकडे लक्ष राहणार आहे. आणि खरोखरच भाजपचा जो परफॉर्मन्स आहे नागपूर शहरामध्ये तो हे बंडखोर किती प्रमाणात मतं घेतात किंवा किती प्रमाणात शांत राहतात याच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबित राहणार आहे. नक्कीच. त्यामुळे हा 120चा आकडा गाठण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येते. नागपूर असेल त्याबरोबर मुंबई असेल या दोन्ही ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. धन्यवाद रजत आणि राजू या सविस्तर माहितीसाठी. तर जळगावमध्ये देखील अशाच पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे. जळगावमध्ये महापालिकेत युती धर्म न पाळणाऱ्या भाजपच्या बंडखोरांवरती पक्षातर्फे कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे माजी नगरसेविका रंजना सपकाळे, कांचन सोनवणे, चेतना चौधरी, जितेंद्र मराठे यांच्यासह 27 भाजप बंडखोरांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तर मुंबई आणि नागपूर पाठोपाठ आता जळगावमध्ये देखील ही कारवाई करण्यात आलेली आहे. आणि याच संदर्भातली माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांच्याकडून. चंद्रशेखर, जळगावमध्ये ही कशा पद्धतीने नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्या जळगावमध्ये भाजपची परिस्थिती कशी? नक्कीच जळगाव महापालिकेचा आपण विचार केला तर या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचा निर्णय शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या वतीने घेण्यात आलेला होता. मात्र या ठिकाणी भाजपकडे अनेक जण इच्छुक होते. जवळजवळ 50 जागांसाठी 500 जणांचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्यामुळे खरं तर भाजपपुढे डोकेदुखी होती. अनेकांनी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपली तरीसुद्धा आपली उमेदवारी माघार घेतली नाही. अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली. तर यामध्ये 5 माजी नगरसेवक राहिलेले आहेत. तर अनेकांनी या ठिकाणी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार करण्यास सुरुवात केल्याचं भाजपच्या निदर्शनास आलेलं होतं. या सगळ्यांना भाजपच्या वतीने सूचना आणि ताकीद देखील देण्यात आलेली होती. मात्र त्यात कोणताही बदल झाला नाही आणि म्हणून खरं तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलेला आहे की जळगावमधल्या 27 जणांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि यापुढे देखील पक्षाची शिस्तभंग किंवा मानहानी करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला अशाच पद्धतीचं उत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया भाजपच्या वतीने देण्यात आलेली आहे. निश्चित. धन्यवाद चंद्रशेखर या सविस्तर माहितीसाठी. तर तिकडे सोलापूर महापालिका निवडणुकीत देखील बंडखोरी करणं हे पदाधिकाऱ्यांना भोवलेलं आहे. सोलापुरात देखील भाजपनं बंडखोर 28 कार्यकर्त्यांवरती निलंबनाची कारवाई केली आहे. माजी उपमहापौर, 4 माजी नगरसेवकांसह 28 जणांवरती ही कारवाई करण्यात आली आहे. तर भाजपचे 102 अधिकृत उमेदवार हे जाहीर करण्यात आलेले होते आणि त्यानंतर बंडखोरी आणि पक्षविरोधी भूमिका सहन केली जाणार नसल्याचा इशारा या बंडखोरांना देण्यात आला होता. मात्र तरी देखील अनेक बंडखोरांनी बंडखोरी कायम ठेवल्यामुळे अखेर त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.